ओ गॉड, आय कांट. अनिका, तुला काय व्हायलंय? पोटात मुरडा मारायलाय का? गौछाप, माझं ऑलरेडी पोट खूप दुखतंय. तू प्लीज इथून निघून जा. आणि काय कोणाची हिंमत नाहीये मला मारण्याची. अँड हू इज दिस मुर्डा? तुझा कोणी फ्रेंड आहे का? तिला काय कळायचं? अगं म्हणजे तुला पोटात असं पिरगळल्यावानी दुखतंय का? तसं असेल तर त्याला मुरडा मारणं असं म्हणतात बघ. तू काय खाल्लं असशील की नाही, ते बादलं बिदलं असेल बघ तुला. तू डॉक्टर आहेस का? तुला काय बोलली मी? तू निघून जायला बोलली ना, निघून जा. पार्वती, इथे इथे. काय? मगाशी मी तुला एक ताट कमळीला द्यायला सांगितलं होतंस, दिलंस? ते ताट मॅडम, ते ताट ते मॅडम, मी कमळी मॅडमलाच ते ताट द्यायला गेले होते. मग पण अनिका मॅडम आल्या, त्या माझ्यावर चिडल्या आणि त्यांनी माझ्या हातातून ते ताट हिसकावून घेतलं. आणि ते ताट मला दे. आली मोठी गावछापला देणार ताट. आता तुम्ही माझ्यावर ओरडाल म्हणून मी दुसरं ताट तयार केलं आणि ते कमळी मॅडमला नेऊन दिलं. ही पिंटो बाई, तू असं का केलंस? तुला अक्कल आहे? अगं मी त्या ताटात. त्या जेवणामुळे झालं तरी काय? ए, तुला चौकशीचा पगार मिळतो, कामाचा मिळतो ना? निघ, जा कामाला जा. निघ. ए बाबू, ए बच्चा, तुझ्या खूप पोटात दुखतंय का ग? एक काम कर, मी गाडी काढते, आपण डॉक्टरांकडे जाऊया. नाही, आधी तू नाही, हिला काढ. तुला ऐकू नाही येत का? तुला तुला घराच्या बाहेर जायला सांगितलं ना. गेली गेली बाई. शांत शांत हो. तुला माहिती आहे का? आधी यातून कुकला फायर कर, काढून टाक या कुकला. सगळं या कुकमुळे होतंय. ज्यांनी कोणी केलंय ना, ज्यांनी कोणी बनवलंय ते स्टुपिड आहे, मूर्ख आहे, चक्रम आहे, इडियट आहे. बस ना, केवढी बोलतेस तू, केवढी बोलतेस. आणि महत्वाचं म्हणजे कमळीचं ताट तुला घ्यायची गरज काय होती? गरज काय होती म्हणजे हळू 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 हळू. गरज काय होती म्हणजे काय? ती मॅड सर्वंट तिला मॅडम बोलवत होती, तिची खातेदारी करत होती. तिची का करायची आहे? दिस ऑल बिलॉंग्स टू मी, दिस इज माइन. मग मी घेणारच ना तिचं ताट, म्हणून मी घेतलं. अगं बाई, दाखव, मी बघते जरा काय झालं. काही नको बघूस तू, आता दूर हो. आणि ना सगळ्यात आधी मी बघते या पार्वतीला, काढून टाकते मी. पार्वती, पार्वती, गपना जरा, गपना. केवढी बोलतेस. मॉम. सगळ्यात महत्वाचं, तिने काहीही केलेलं नाहीये. मीच कमळीच्या जेवणात भेसळ केली होती. भेसळ म्हणजे काय? ऐक, आई, कमळीच्या जेवणात मी जमाल टाकला होता, जेणेकरून तिच्या पोटात दुखेल, तिला आयुष्यभराची अद्दल घडेल. पण तू महामूर्ख, तू गेलीस, तिचं ताट घेतलं आणि गिळलंस. काय गरज होती? तू अगं हळू ना, हळू 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 हळू. तू अगं मॉम आहेस की काय आहेस? हा, माझ्या पोटात तू जमाल टाकलं. आता जमाल पोटातून बाहेर कसं निघेल? या जमालला मी बाहेर कसं काढू? हुरडा, जमाल मला मारून टाकेल. तू ना, अगं तू वेडी आहेस का ग? वेडी आहेस. आई आहे ना मी तुझी. सॉरी, मी तुझी आई आहे की नाही? आईला असं उलट सुलट बोलतात का ग नार्जा? नाही ना माझ्या बाळात ते. हो, आई आहेस ना, मग काय टाकलं माझ्या प्लेटमध्ये जमाल? हा, तुला माहितीये, आज माझ्या लाईफ मधला सगळ्यात इम्पॉर्टंट दिवस असता. खूप काय काय प्लॅन केलेलं मी आज, पण सगळं स्पॉइल झालं. ऐक, आता मी या कंडिशन मध्ये बाहेर पण नाही जाऊ शकत. हुरडा गेला, जमाल मेला. जमाल मला मारून टाकेल. जमाल येतोय. जमाल. I can't take. You know what? पार्वती, पार्वती, बाहेर आहे का पार्वती? हळू 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 बेटा, हळू. काय झालं मॅडम? काही हवंय का तुम्हाला? हवंय का? अगं अनिका, काय करतेस?
हिने ती प्लेट दिली ना मला, ज्याच्यात तो जमला होता, तो जमला म्हणून आता माझ्या पोटात गेलाय. हिने सांगायचं होतं ना ती कमळीची प्लेट आहे, ती नाही देऊ शकत. का दिली? का कमळीची प्लेट मला दिली? नाही मॅडम, उलट मीच तुम्हाला अडवत होतो. तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही. तुम्ही माझ्या हातातून प्लेट हिसकावून घेतली ना. मी आणि का माझ्या नाही, मी, तू नाही. तू माझी सर्वंट आहे, मी तुझी नाही. त्यामुळे मी कोणाचं नाही ऐकणार. तू ऐकायचं माझं, कळलं का? हिच्यामुळेच झालं ना. आता ते अनिका सोड तिला, काय करतेस अनिका? अनिका सोड तिला, काय चाललंय तुझं हे? नो मॉम, आय एम नॉट गोना स्टॉप. आय एम नॉट गोना स्टॉप. हिच्यामुळे झालं ना, हिच्यामुळे ही कंडिशन आहे ना माझी. माझ्या पोटात तुझ्यामुळे जमणार. तर मी आज सोडणार नाही. अनिका सोड. अनिका सोड. काय करतेस? अनिका सोड. अनिका सोड. हा काय गप्पीपणा चाललाय तुझा? जरा कंट्रोल कर. ए बाई तू निघ इकडून. तू बस शाळेमध्ये बाळते. बस बस, पोटात दुखतंय ना तुझ्या? शांत राहा ना राजा. मॉम, तू पण एक माझ्याशी बोलू नको. अगं तुला माहिती होतं हे सगळं तुझाच प्लॅन होता, तर मला का नाही सांगितलं? का नाही इन्व्हॉल्व केलं तुझ्या प्लॅन मध्ये? सॉरी. असं झालंच नसतं ना माझ्यासोबत. सांगायचं होतं कमळीची प्लेट नाही घ्यायची आहे. का नाही सांगितलं? सॉरी. सॉरी बेटा. अनिका, हे पिऊन घे, तुला बरं वाटेल. ए गावचॉप, तुला काय वाटतंय? तुझ्या हातचं मी काही पण खाईल किंवा प्याईल का? अगं हे पोटात दुखत असेल की नाही, मग हे असं कोऱ्या कॉफीत लिंबू पिळून प्यायचं, म्हणजे बरं वाटतंय. घे. तुला एकदा सांगितलं ना नाही प्यायचं, जा ना इथून. अनिका मॅडम, बाहेर रिसिजर आले. रेशाला हळू. मी या कंडिशन मध्ये रेशला कशी भेटायला जाऊ? रेश, ऐक मी जात. कसं? जमाल आला. अगं अनिक, थँक गॉड. म्हणजे हिनं काहीच ऐकलं नाही. नशीब. कसे आहात आजोबा? तब्येत बरी आहे ना? चला जाऊयात बाहेर फिरायला. बरं, कमळी कुठे आहे आजोबा? अरे तू कधी आलास? कसा आहेस? ये ना, बस ना. मी आणि कमळी ऍक्च्युली आजोबांना बाहेर फिरायला घेऊन चाललोय, त्यासाठी आलोय. काय? फिरायला? हा, म्हणजे आजोबा घरातच असतात ना, तर त्यांना घरी बसून कंटाळा येत असेल, तर म्हणलं त्यांना बाहेर फिरायला घेऊन जावं, तेवढंच त्यांनाही बरं वाटेल. हो, अगदी बरोबर आहे. अरे कमळी, तू रेडी आहेस का? अहो त्याचं काय आहे ऋषी सर, अनिकाला बरं नाही, मग अशा परिस्थितीत बाहेर जाणं कसं वाटतंय ते.